जी आपण धूप लावतो ना देवाला, अच्छा. तर एक जर धूप लावला म्हणजे साधारण एक 4 इंचाची अशी एक काडी असते धूपची बरं का. पण ती जर निकृष्ट दर्जाची असेल, निकृष्ट दर्जा अशासाठी म्हटलं मी, की कारण आपण आयुर्वेदात धूप थेरपी पण असते. पण ते धूप जे असते ते चांगल्या क्वालिटीचे असतात. पण जर ही 4 इंचाची जर ऑइल आपण किंवा ती धूप कांडी लावली देवासमोर आणि त्याच्यासमोर जर बसलो आणि प्रार्थना केली, तितक्या वेळ आरती म्हटली, तो जर काही धूर तयार होतो तर तो 500 सिगरेट फोडल्या इतका असतो. अरे बापरे. ते फुफ्फुस हे मृदू अवयव आहे, त्याचं संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे, खूप सेन्सिटिव्ह अवयव आहे. तर शुद्ध हवा जितकी महत्वाची आहे, घेणं जितकी महत्वाची, तितकंच हे दूषित हवा टाळणं महत्वाचं आहे. म्हणून मॉस्किटो रिपेलंट पासून आपण जाणीवपूर्वक दूर राहायला पाहिजे आणि थोडा मच्छरदाणीचा कंटाळा थोडा सोडून मच्छरदाणीचा उपयोग केला पाहिजे. जरी ती तुम्हाला जुनाट वाटली, ओल्ड स्टाईल वाटली, तरी सगळ्यात सेफ आणि चांगला ऑप्शन मच्छरदाणी आहे. नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरोग्य मंथन या आपल्या मालिकेमध्ये. बरेचदा बघा की आपल्या शरीरातल्या ज्या व्हॉलेंटरी सिस्टीम्स आहेत, म्हणजे आपल्या नकळत काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्या आरोग्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही. जसं हृदय आहे किंवा श्वसन संस्था आहे, आपली फुफ्फुस आहेत, ही खरं म्हणजे आपली महत्वाची इंद्रिय आहेत, अवयव आहेत आणि त्यांच्या आरोग्यामुळेच आपण टिकून आहोत, आपलं स्वास्थ्य आहे. पण तरीही कळत नकळत त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. कोरोनाच्या साथीमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलंय की श्वास घेणं आणि त्याचं टेक्निक किती महत्वाचं आहे. त्या संदर्भात सरकारकडून खूप जागृती केली गेली आणि फुफ्फुसांच्या आरोग्याबाबतीत आपण थोडेफार का होईना कोरोनाने आपल्याला जागरूक केले असं म्हणावं लागेल. तर याच मालिकेत आपण आज पाहणार आहोत की आपलं फुफ्फुसांचं किंवा श्वसन संस्थेचं आरोग्य कसं जपावं, त्या बाबतीत काही वेगळे प्रयत्न करता येतात का. मी नेहमी तुम्हा सर्व प्रेक्षकांना सांगत असते की हे फक्त एक युट्यूब चॅनल नाही, तर ही एक आरोग्य यात्रा आहे. कारण फक्त निरोगी राहावं हा आपला उद्देश नाही, तर अधिकाधिक स्वस्थ व्हावं, एनर्जेटिक व्हावं, ऊर्जावान व्हावं हा आपला उद्देश आहे. आणि डॉक्टर म्हणजे फक्त रोग बरा करणारा एखादा प्रोफेशनल नाही, तर आरोग्याच्या वाटेवर आपल्याला मार्गदर्शन करणारा वाटाड्या असतो, असं माझं मत आहे. आणि असेच अनेक मार्गदर्शक आपण आरोग्य मंथन या मालिकेमध्ये निमंत्रित करत असतो. आज याच मालिकेतला पुढचा भाग तुमच्या समोर सादर करत आहोत. या भागाचं आजचा विषय किंवा नाव आहे ब्रीथ विथ डॉक्टर. म्हणजे आपण डॉक्टरांच्या सहाय्यानं, डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं श्वसन संस्था अधिक निरोगी कशी करू शकतो, आपला श्वास आणि त्याद्वारे आपलं आरोग्य आणखी उत्तम कसं करू शकतो, या बाबतीत आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. तर मी स्वागत करते आपल्या आजच्या पाहुण्यांचं, डॉक्टर योगेश उपलेंचवार यांचं. खूप खूप स्वागत आहे. आजच्या पाहुण्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर योगेश उपलेंचवार गेल्या 25 ते 26 वर्षांपासून शिरूरमध्ये प्रॅक्टिस करतात. सर MD आणि रेस्पिरेटरी मेडिसिन मधले MD आहेत. खूप लोकप्रिय डॉक्टर आहेत, खूप शांत, संयमी, मृदुभाषी आहेत, त्यामुळे पेशंट्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे या बाबतीतला. आजही सर खूप तयारीने आलेले आहेत आणि मला आशा आहे की आजच्या या भागातून सगळ्याच प्रेक्षकांना तुम्ही आजारी असा किंवा नसा श्वसन संस्थेविषयी खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे. म्हणूनच आजचा एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाची. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आता जसं डॉक्टरांनी सांगितलं, तर ही खरोखरच खूप छान यात्रा आहे बरं का आपली आरोग्याची. आणि त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना आणि बाकीचे सगळे डॉक्टर मंडळी त्यांना शुभेच्छा आणि अरहम आयुर्वेदला सुद्धा शुभेच्छा. येस, थँक्यू. आज मी अरहम आयुर्वेदची काही प्रॉडक्ट्स देऊन सरांचं स्वागत करू इच्छिते. सर, आम्ही बनवलेली काही प्रॉडक्ट्स आहेत, तुम्हाला ती माहिती आहेत आणि तुम्हाला ती नक्की आवडतील असा मला विश्वास आहे. आणि ही माझ्या आवडीची गोष्ट आहे. धन्यवाद. आणि हेच प्रॉडक्ट आपल्या सगळ्यांसाठी पण कायमचे उपयोगाचे आहेत. कारण ह्यात जो आपण आवळा वापरतो तर तो आपल्या ज्या श्वसन संस्थेसाठी आहे तो अगदी महत्वाचा आहे. म्हणजे त्याचं महत्व तुम्हाला मी सांगायला नको, कारण ते तुमच्याकडून आम्हाला कळालेलं आहे किंवा जी आपली आयुर्वेदिक परंपरा आहे तेव्हापासून ते आपल्याला माहिती आहे आणि तुमच्याकडून ते ॲलोपॅथीकडे आणि ॲलोपॅथीकडून सर्वांना कळतं. ते सरांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे सर आयुर्वेदाचे चाहते आहेत. असे फार कमी ॲलोपॅथिक तज्ज्ञ असतील जे आयुर्वेदाचं सुद्धा मार्गदर्शन ऍक्सेप्ट करतात, त्यांच्या पेशंटना आयुर्वेदाचा पण, आधुनिक सायन्सचा पण फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करतात. आणि सरांचं मी प्रिस्क्रिप्शन्स बरेचदा पाहते, सर सुद्धा आयुर्वेदिक मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. आणि असा आजकाल मला वाटतं ही काळाची गरज आहे की जे काही चांगलं आहे ते पेशंट्सना मिळावं आणि कमीत कमी केमिकल्स किंवा कमीत कमी औषधांवर त्यांचं
आरोग्य उत्तम राहावं असा प्रयत्न आपण डॉक्टरांनी करणं ही काळाची गरज आहे असं मला अगदीच वाटतं. गरज आहे. म्हणजे आपण जी शासनाची योजना पण म्हणतो ना, की ती आयुष मंत्रालय जे सुरू केलंय, तर त्याच्यामध्ये ते इंटिग्रेटेड म्हणजे सगळं हो आयुर्वेद आहे किंवा होमिओपॅथी आहे किंवा इलेक्ट्रोपॅथी आहे किंवा ॲक्युपंक्चर आहे. हम्म. ज्या काही पॅथी आहेत, होमिओपॅथी म्हणा, ज्या काही बाकीच्या राहिल्या असतील हो कदाचित हो 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 आपल्याला माहिती नाहीत हो. किंवा त्या कार्यरत आहेत, पण त्या पण सगळ्या त्यांनी एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि त्याच्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे. म्हणजे सगळ्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी शेवटचा उद्देश म्हणतो ना आपण, लक्ष एकच आहे. की आरोग्य मिळावं किंवा बरोबर. आरोग्य वाढावं येस किंवा टिकून राहावं, खूप चांगलं व्हावं त्याच्यासाठी बरोबर. आहे. तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आणि मला वाटतं श्रोते पण जास्त महत्वाचे आहेत हो. की ते जाणून घेतात की काय नवीन चाललंय हो. किंवा काय नवीन आपण सुधारू शकतो. हो हो तर त्याच्यानुसार मला असं वाटतं की श्रोत्यांचे पण आभार आणि शुभेच्छा की ते आरोग्याशी जागरूक आहेत. हो बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण थोडेसे युजफुल नसणारे व्हिडिओज पाहतो किंवा रील्स पाहतो, त्याच्यातून काही माहिती नसतं, पण तरी आपण ते पाहत जातो. म्हणजे ते एक हॅबिट म्हणता येईल किंवा ऍडिक्शन म्हणता येईल. तर ते टाळण्यासाठी हा उपक्रम चांगला आहे की मग आपलं ऍडिक्शन पण जाईल आणि चांगली माहिती पण मिळेल. तर तुम्हाला माहिती का, म्हणजे आपल्याला माहितीच असतं ऍक्च्युली, की एखादी नवी गोष्ट जेव्हा आपल्याला कळते त्याच्यामध्ये मेंदूमध्ये काही डोपामिन नावाचे संप्रेरक म्हणतात किंवा हॉर्मोन्स म्हणतो आपण, तर ते सिक्रेट होतात आणि ते आपल्याला आनंद देतात. म्हणून एखादा जर व्हिडिओ पाहिला आपण आणि त्याच्यातून जर एखादी जरी गोष्ट नवीन कळाली तरी ती आपल्याला एक आनंद देऊन जाते आणि ती कायमस्वरूपी लक्षात राहते किंवा टिकून राहते, आनंद टिकून राहतो त्याचा. तर त्याच्यामुळे मला तुमच्या पॉडकास्टला किंवा वाहिनीला शुभेच्छा द्यायच्या की सतत तुम्ही काहीतरी नवीन नवीन सांगत राहता आणि त्यांचं नॉलेज म्हणा किंवा ज्ञान वाढवत राहता. त्याच्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा आपण आता विषय सुरू करूया. तर त्याच्यामध्ये मला असं सुरुवातीला सांगायचं आहे की एक जसं तुम्ही मला एक गिफ्ट दिलंय, तर माझं एक रिटर्न गिफ्ट म्हणजे हे आहे, मास्क आहे. बऱ्याच वेळा आता आपण कोविड नंतर मास्क विसरलोच, तर ते मास्क पुन्हा आपल्याला आणण्याची का गरज आहे, तर ते आपल्या पुढच्या टॉक मध्ये कळेल किंवा आपल्या गप्पांमधून ते संवादामधून ते लक्षात येईल. हा एक छोटासा मास्क आपल्यासाठी. आणि एक व्हिटॅमिन डी आहे, तर ते पण आपल्यासाठी. तर ह्याचा पण उपयोग आपण कसा रेस्पिरेटरी मेडिसिन साठी आहे तो आपण थोडक्यात नंतर आपण चर्चा करू त्याच्याविषयी. अशा सिम्बॉलिक आणि विचारपूर्ण भेटीसाठी धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आणि आजचा विषय असा आपण जो निवडला ना, की श्वसन संस्थेविषयी आपण निवडला, की ज्याच्यामध्ये त्याचे आजार काय आहेत किंवा त्याची ठेवण कशी आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं, हे आपण आज सगळ्या त्या आजच्या भागामध्ये पाहूया. तर एक बऱ्याच वेळा आपला हिंदी, मराठी किंवा संस्कृत असा नकळत वाद असतो, पण त्याच्यातून आपण काही काही चांगलं घेऊ शकतो. तर मग एक हिंदीची लाईन मला सांगावीशी वाटते. तर ती लाईन अशी आहे की एका कवीने लिहिलेली आहे ती, आणि त्यांचे बरेचसे हिंदी गाणे फेमस आहेत, पण ही त्यांची लाईन मला आवडली. तर त्याच्यासाठी आपण आपल्या त्या विषयाशी संबंधित आहे म्हणून मग त्या दोन हिंदी लाईन आपण नक्की आवडेल ऐकायला. आणि त्याच्यामध्ये हा कवी असं म्हणतो, तन से भारी है सांस इससे समझ लो खूब, तन से भारी है सांस इसको समझ लो खूब, मुर्दा तैरे पाणी में जिंदा जाए डूब. अच्छा. म्हणजे की त्यांचं असं म्हणणं आहे की शरीराचं वजन पेक्षाही श्वासाचं वजन जास्त आहे. कारण मुर्दा जो आहे म्हणजे मेलेली व्यक्ती जी आहे किंवा डेड बॉडी आहे, तर ती पाण्यामध्ये तरंगते आणि जो जिवंत आहे तो पाण्यात बुडतो. ज्याला पोहता येत नाही तो बुडू शकतो किंवा बुडतो. म्हणजे त्याचं थोडक्यात उदाहरण दिलंय त्यांनी की असं श्वासाचं महत्व आहे की जर श्वास महत्वाचा आहे, जर नसेल तेवढंच अंतर आहे. म्हणजे जीवन आणि मृत्यूमध्ये तेवढंच फक्त अंतर आहे श्वासाचं, आणि त्याच गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष किंवा जागरूकपणा नसतो, कारण त्याविषयीची शास्त्रीय माहिती नसते. आणि हाच आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती प्रेक्षकांना द्यावी. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की आपल्या शरीरातलं श्वसन संस्थेचं कार्य नेमकं काय आणि त्याचं आरोग्य नीट राखणं इतकं महत्वाचं का असतं? बरोबर. तर खूप चांगला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की आपल्या शरीर चालवण्यासाठी जी एनर्जी लागते, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला समजा 100% एनर्जी लागते, जी आपलं रोजचं कार्य चालू आहे ते, तर त्या 100% मध्ये साधारणपणे 90% जी एनर्जी आहे ना, तर ती आपल्या श्वासातून मिळते आणि 10% जी आहे
ती म्हणजे आपलं जेवण आहे, म्हणजे आहार आहे किंवा पाणी आहे. पाणी आणि आहाराला फक्त 10% व्हॅल्युएशन आहे आणि बाकी 90% पूर्ण श्वासावरती आहे. मग 90%वरती आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तर म्हणून मग तो आजचा जो आपला भाग आहे तो जास्त महत्वाचा, की जो 90% आपलं जीवन आहे ते त्या श्वासावर आहे. तर त्याच्यासाठी आपण देणार आहोत. तर आजचा तास आपल्यासाठी महत्वाचा, कारण तो 90% आपलं कव्हर करणार आहे. मग आपलं कार्य कसं चालतं, की जो आपण श्वास घेतो म्हणजे 90%, थोडक्यामध्ये काय 90% म्हणजे काय, जी एनर्जी मिळते आपल्याला एटीपी फॉर्म मध्ये, जे ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो, म्हणजे नाकातून आपण श्वास घेतो, फुफ्फुसामध्ये जातो, तिथे आपला ऑक्सिजन, हवेतला जो ऑक्सिजन आहे तो रक्तामध्ये मिक्स होतो किंवा ऍब्सॉर्ब करून घेतला जातो आणि तो सगळ्या आपल्या शरीराला पोहोचला जातो आणि त्या ऑक्सिजनद्वारे एनर्जी तयार केली जाते. जशी आपले अन्न खाल्ल्यानंतर ते पोटात जातं आणि मग ते नंतर त्याचं जे काही पचन होऊन रक्ताभिसरण होतं आणि नंतर एनर्जी मिळते. पाण्याचंही तसंच आहे. तर श्वासाचं फक्त एवढंच आहे की 90% तो आपला फुफ्फुसांमध्ये जातो आणि मग तो जातो, इन्स्टंट एनर्जी. इन्स्टंट एनर्जी मिळते. आणि त्याचं महत्व की त्याला काही चार्जेस नाहीयेत, म्हणजे आपल्याला पाण्याला चार्जेस द्यावे लागतात किंवा म्हणजे आपण पाणीपट्टी भरतो किंवा बाहेर गेलं तर एक बाटली घेतो पाण्याची विकत किंवा जेवण आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला खर्च करावा लागतो. ह्याला काहीच खर्च करावा, त्याच्यामुळे कदाचित ते दुर्लक्ष असावं असं मला वाटतं किंवा त्याची माहिती आपण तेवढं त्याला महत्व देत नाही. म्हणजे जाणीवपूर्वक, जसं जे अगदी आरोग्यासाठी जागरूक आहेत ना ते लोक सुद्धा जाणीवपूर्वक त्यांचा आहार कसा आहे, विहार कसा आहे, झोप कशी आहे, या सगळ्याकडे लक्ष देतात. बरेचदा पेशंटचं असं असतं की आम्ही अमुक तमुक गोष्टी खातो, सुकामेवा खातो, एवढं हेल्दी फूड खातो, सेंद्रिय अन्न खातो, पण तरीही श्वास कसा घेतो याकडे मात्र लक्ष नसतं. आणि सरांनी जसं सांगितलं की 90% आरोग्य तर त्याच्यावरच अवलंबून आहे आणि म्हणूनच आजचा विषय खूप महत्वाचा आहे. श्वसनाच्या समस्या ज्या आहेत त्या कोणत्या वयोगटात जास्त आढळतात आणि त्याची कारणं काय असतात? याच्यामध्ये 2 गट आहेत. एक म्हणजे लहान मुलांचा गट आणि दुसरा वर्ग आहे म्हणजे तो वयस्कर लोकांचा किंवा सिनियर सिटीजनचा असं म्हणतो तो. तर मुलांमध्ये जास्त करून जो अस्थमाचा जो आजार आहे, ज्याला आपण दमा म्हणतो, तो मुलांमध्ये जास्त दिसतो किंवा तरुण वयामध्ये जास्त दिसतो. तर त्याच्यामध्ये काय होतं ऍक्च्युली दम्यामध्ये, जी आपली श्वास नलिका आहे, तर साधारणपणे आपण नाकातून श्वास घेतो, इथून खाली जाईल इथपर्यंत आणि 2 फुफ्फुसं दोन्ही साईडला आहेत. जर एक आपण झाड घेतलं, म्हणजे त्याची जर अॅनाटॉमी म्हटली किंवा शरीर रचना कशी आहे जर फुफ्फुसाची जर पाहिली, तर मग ती कशी आहे, उलट्या झाडासारखी आहे असं म्हणतो. मग आपण एक हरभऱ्याचं झाड पाहिलं असेल बघा, तर ते हरभऱ्याचं झाड कसं आहे, तर त्याला असे छोटे छोटे घाटे लागलेले असतात आणि त्या घाट्यांमध्ये एक हरभरा असतो. तर तो जो हरभरा आहे ना, तो जर आपण खाल्ला तर तो मोकळा होतो. आणि ते हरभऱ्याचं झाड जे आहे ना, ते जर समजा आपण असं उलटं धरलं, म्हणजे त्याची मुळं वरती आणि खाली पानं किंवा झाडं असं जर धरलं, तर तशा प्रकारचं आपलं फुफ्फुस आहे. म्हणजे जर आपला हा ट्रकिया इथे, म्हणजे हे खोड समजूया, त्याची मुळं अशी ब्रेनकडे बरं का, म्हणजे मेंदूकडे त्याची मुळं आहेत आणि मग फुफ्फुस इकडे, म्हणजे इथे पानं. मग तो जो हरभऱ्याचा दाणा काढलेला जो कोश आहे रिकामा, तो म्हणजे आपले अल्व्ह्युल आहेत किंवा वायुकोश म्हणतो आपण, तर ते वायुकोश आहेत. तर त्या वायुकोशामध्ये आपलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड त्यांचं देवाणघेवाण होते असं म्हणूयात. ऑक्सिजन घेतला जातो शरीरामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड बाजूला टाकला जातो. तर ह्याची ही जी आपली थोडक्यात अॅनाटॉमी म्हणूयात आपण, तर ती आपण, ह्याचं पण उदाहरण आहे ना, भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो. मग एक म्हणजे त्याच्यातलं वाक्य आहे, म्हणजे पूर्ण न म्हणता थोडक्यात सांगतो की ऊर्ध्वमूलम अधशाखम असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पण काय, मुळं त्याची वरती आहेत आणि तो शाखा खाली आहेत, मग त्या वेद रूपाने आहेत. मग त्यातलं वेदाचं एक पान आपण आज बोलतोय किंवा माहिती घेतोय असं म्हणूया. खूप छान रेफरन्स दिला आणि हरभऱ्याची जी प्रतिमा किंवा सिम्बॉल सरांनी सांगितलं त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल की आपली श्वसन संस्था कशी असते आणि तिचं काम कसं चालतं. अगदी त्यासाठी कुठल्या ग्राफिकची पण गरज लागणार नाही, इतक्या सोप्या शब्दात सरांनी आपल्याला समजावून सांगितलेली श्वसन संस्था. आणि आपण बोलत होतो की याचे आजार या वयोगटामध्ये का होतात. तर तो मुद्दा पुन्हा घेऊन, तर लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा ॲलर्जीचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे थोडक्यात कसं की एखादा व्यक्ती शांत असतो, एखादा व्यक्ती चिडखोर असतो, म्हणजे त्याला पटकन काही गोष्ट झालेली आवडत नाही. तसं ह्या अस्थमाच्या पेशंटचं जे फुफ्फुस आहे ना, थोडं चिडकं असतं असं. म्हणजे ते काय करतं की पटकन एखादा घटक श्वासनलिकेद्वारे आत गेला वेगळा, म्हणजे असं म्हणत नाही की आता आपण जरी इथे बसला असलो तरी काहीतरी काही कण असतात, धुळी कण असतात किंवा पोल्युशनचे कण असतात, तर ते असतात आणि ते जर आत गेले तर तुम्हाला आणि मला काही होणार नाही. पण एखादा जास्त सेन्सिटिव्ह असेल तर त्याला पटकन त्याचं
इफेक्ट होतो, म्हणजे रिॲक्शन येते. म्हणजे तो थोडक्यात ते चिडणारा जे म्हटलं ना, एखाद्याला काय म्हटलं पटकन जर आता एखादे आपण हे टॉक घेतोय आणि पटकन जर कोणीतरी आत आलं तर आपल्याला असं वाटेल की का आला हा आज, आणि आपण थोडस चिडून जाऊ शकतो. तर तसंच त्या श्वासनलिका त्यांची जी सेन्सिटिव्ह असतात ना, तर ती थोडीशी ओव्हर रिॲक्ट करते आणि पटकन त्यांना सूज येते त्या श्वासनलिकेला. थोडक्यामध्ये आपण हे जर इथे चित्र पाहिलं ना, तर थोडक्यात प्रेक्षकांना दाखवण्यासाठी इथून आपण नाकातून श्वास घेतोय, ही 2 आपली फुफ्फुस आहेत. म्हणजे थोडक्यात ती मगाशी आपण म्हटलं तसं ही 2 आपली हरभऱ्याची झाडं आहेत अशी म्हणून ती उलटी ठेवलेली आहेत. तर याच्यामधले जे काही कोण आहेत ना, म्हणजे थोडक्यात हे असं फांद्या आहेत आणि ह्याचे हे वायुकोश आहेत, जसे आपले हरभऱ्याचे असतात तर तसेच आहेत ते. तर त्याच्यामध्ये त्याचा जर क्रॉस सेक्शन घेतलं या पाईपचा, तर हा थोडक्यात हा असा सुरुवातीचा आहे, ज्याच्यामध्ये काही सूज नाहीये. थोडक्यात हा शांत आहे. आणि एखादा कण जर गेला तर मग याच्यामध्ये थोडीशी स्वेलिंग येते, थोडंसं म्युकस सिक्रेशन होतं आणि हे मसल्स आहेत ना कॉन्ट्रॅक्ट होतात. अशा या 4 स्टेजेसमध्ये तो अस्थमा आपल्याला दिसतो. थोडक्यात त्याचा जो श्वासनलिकेचा जो चिडखोरपणा आहे ना, तो असा दिसतो. मग तो काय घटकामुळे होऊ शकतो. मग एखाद्याचं पोल्युशन असेल, म्हणजे समजा आता आपण मास्क मी मगाशी दिलं, तर मग त्याचं कारण असं होतं, जर समजा आता आपण शिरूरमध्ये राहतोय आणि आपण पुण्यात गेलो, पुण्यामध्ये खूप सारं पोल्युशन आहे. मग त्यावेळेस आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे की कोविड होता म्हणून आपण मास्क वापरायचं. तर तिथं गेल्यावर तुम्ही मास्क वापरा, कारण तो जो काही जो फ्युम्स आहेत गाडीचे, तर ते आत जर गेले तर ह्या अस्थमाच्या लोकांना ट्रिगर होऊ शकतं, म्हणजे किंवा ते त्याच्याने सेन्सिटिव्ह होऊ शकतात आणि त्यांचा अस्थमा वाढू शकतो आणि त्याच्यासाठी ते काळजी घेणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण आताच एक उदाहरण घेऊयात की लंडनमध्ये जे संजीव कपूर म्हणून जे होते ना, नाही मोठे संजय कपूर म्हणून मोठे उद्योजक होते आणि संजय कपूर, तर त्यांचं निधन झालं कारण ती एक मधमाशी आत गेली आणि त्याची रिॲक्शन झाली आणि मग त्यांना अटॅक आला आणि मग ते गेले. तर मग ही श्वसन संस्था आणि हृदय संस्था या दोन्ही हातात हात घालून काम करतात, कारण ह्या 2 फुफ्फुसाच्या मध्ये हृदय आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणजे मध्ये हृदय, दोन्ही साईडला 2 फुफ्फुस आहेत, ते दोन्ही हातात हात घालून आहेत थोडक्यामध्ये, जसे मित्र असतात तसे. तर मग त्याच्यामुळे तो अटॅक यायचं कारण की ते ॲलर्जी झाली त्यांना त्या मधमाशीची, तिचा डंख लागल्यामुळे, आणि त्या ॲलर्जीमुळे तो अटॅक उद्भवला. तर मग तो जो ॲलर्जीचा प्रकार आहे, तर अशीच घटना त्या पोल्युशनमुळे आपल्याला होऊ शकते. म्हणून तो आपण मास्क वापरणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की जर संजय कपूरने मास्क वापरला असता पोलो खेळताना, तर कदाचित ते टाळता आलं असतं. म्हणजे आपण ती घटना घडणारच असते, पण एक आपण काळजी अशी घेऊ शकतो की कोरोनाच्या काळात खरंच सगळ्यांनी खूप अगदी काळजीपूर्वक मास्क वापरले आणि आता आपण पुन्हा पूर्वपदावर आलो आहोत आणि आता मास्क अगदी दुर्मिळ झालेले आहेत. पण सर म्हणतात तसं खरंच आहे, मोठ्या शहरांमध्ये रोज धूळ प्रदूषण याचा सामना करावा लागतो. तर आजार असो किंवा नसो, श्वसन संस्थेचं आरोग्य जपण्यासाठी मास्क वापरणं ही फार छोटी क्रिया आहे. कंपल्शन केल्यानंतर आपण एखादी गोष्ट वापरतो, पण ऐच्छिक जर आपण वापरली तर आपण फुफ्फुसांचं आरोग्य आणखी चांगलं ठेवू शकतो, असा संदेश या निमित्ताने सगळ्याच प्रेक्षकांना द्यावासा वाटतो. म्हणून बाहेर जाताना अशा कुठल्या धुराच्या ठिकाणी जाताना अवश्य मास्क वापरा. आणि मला एक अजून सांगायचं वाटतं की मला असं वाटेल की डॉक्टर नुसतं सांगतात पण स्वतः काही वापरतच नाहीत. तर असं सांगायचं की मी कोविड व्हायच्या आधी मास्क वापरत होतो आणि कोविडमध्येही वापरलाच आणि कोविड गेल्यानंतरही वापरतो. म्हणजे माझा मास्क म्हणजे अजूनही माझ्या खिशात आता मास्क आहे. म्हणजे आपल्या प्रोफेशनला ते आवश्यक आहे आणि आपल्याला तसं ट्रेनिंग पण दिलेलं आहे. पण सामान्य लोकांना त्याची थोडी अडचण पण होते, म्हणजे कधी कधी श्वास घ्यायला घाबरल्यासारखं होतं किंवा डिस्कम्फर्ट होतो एक प्रकारचा, म्हणून लोक वापरत नाहीत. आम्हाला गुदमरल्यासारखं होतं म्हणून लोक वापरत नाहीत. तर मला आपण त्यांचा कन्सर्न असतो तसा असतो बरं का. पण त्याच्यासाठी एक उपाय असा आहे की आपण मास्क आपण स्वतःच घरी बनवायचं. जे कापड आपल्याला आवडीचं आहे, म्हणजे जे आपल्याला सूट होत आहे आणि ते आपण वापरलं, म्हणजे कॉटन असू दे, पातळ असू दे. आम्ही बरेचदा गावाकडच्या पेशंटना सांगतो, बऱ्याच पेशंटना ॲलर्जीचा त्रास असतो. साडीचं अगदी पातळ फडकं तुम्ही फोडणी देताना किंवा झाडताना, धुळीचं किंवा फवारणीचं काही काम करताना शेतकऱ्यांना आम्ही सांगतो, पंचा असतो ना, तो सुद्धा तुम्ही नाकाला बांधलात तरी चालेल. एवढ्या छोट्या गोष्टींनी बऱ्याच मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे रेडीमेड मास्क पाहिजे, खूप जाड पाहिजे अशी गरज नाही. सर म्हणतात त्याप्रमाणे अगदी पातळ गोष्टींपासून सुद्धा आपण मास्क बनवू शकतो, पण तो नियमित वापरणं मात्र महत्वाचं आहे. आता बोलता असं लक्षात आलं की मग सायंटिफिक जर द्यायचं असेल, म्हणजे काही स्टडी करून आले ना, तर त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की मधला जर 3 लेअरचा मास्क वापरायचा, म्हणजे घरी आपण करू शकतो. 2 कॉटनचे लेअर, म्हणजे वरचा आणि आतला लेअर कॉटनचा आणि मधला जो लेअर आहे एखादा सिल्कचा कापडचा. तसा जर केला तर तो अगदी N95 सारखा
काम करू उपयोगात शकतो. येतो. आणि जेव्हा हे असे धुळीचे कण असतात, पोल्युशनचे कण असतात, तर ते आपल्या शरीरात जात नाहीत. आणि किंवा स्मोकिंगचं म्हणजे बऱ्याच वेळा स्मोकर्स असतात ना, तर त्यांचा स्मोक असतो पॅसिव्ह आजूबाजूला. स्मोकिंग आपल्याला. पॅसिव्ह स्मोकिंग, सेकंडरी स्मोक जो असतो तो आपल्या पुढच्या गप्पांमध्ये येईलच ते, तर तो आपल्याला जात नाही. तो शक्यतो आपण त्यांच्याकडे जाऊच नाही, म्हणजे त्यांच्या जवळच जाऊ नये. पण सार्वजनिक वाहनात प्रवास करताना किंवा आता पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये याला आपण काही करू अगदी शकत नाही, खरं आहे. इतकं जास्त पोल्युशन आणि आणि धूर आहे. त्याच्यात एवढं चांगलं आहे की गव्हर्नमेंटने आता बऱ्याचशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी त्याला बॅन केलं, म्हणजे स्मोकिंगला. त्याच्यामुळे आपण जे स्मोकिंग करत नाहीत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऍक्च्युली कोणी करूच नये, म्हणजे तो आता विषय निघाला त्याच्यावरतीच जाऊयात आपण आता लगेचच. तर एक सकाळमध्ये असं एक येत असतं प्रकरण की ज्याच्यामध्ये आजची स्टेज दाखवतात, मागची एक स्टेज दाखवतात आणि पुढची एक स्टेज दाखवतात. जेव्हा हे डिटेक्ट झालं की स्मोकिंग हे कॅन्सरशी कारणीभूत आहे किंवा कॅन्सरचं एक कारण आहे, म्हणजे सिगरेट स्मोकिंग मुख्यतः, तर त्या स्मोकिंगसाठी जेव्हा त्यांनी अभ्यास केला, हा जवळपास 1955च्या दरम्यान त्यांना अभ्यासात लक्षात आलं की स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो. आणि मग त्यावेळेस त्यांनी बॅन करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आता बॅन झालं ते. नाही तर तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी तो स्मोकिंग व्हायचंच. म्हणजे त्याच्यामुळे जे स्मोकिंग करतात तर ते सिगरेटने करतात ना, त्याला एक फिल्टर असतो. पूर्वी फिल्टरही नसायचे, पण त्या फिल्टरमुळे जो स्मोकिंग करतो त्याला थोडा फिल्टर्ड स्मोक जातो. आणि जे स्मोकिंग करत नाही, म्हणजे बाजूचं साईड स्ट्रीम म्हणतो आपण, पॅसिव्ह स्मोकिंग, साईड स्ट्रीम जो आहे ना, तर त्याच्यामध्ये जास्त पार्टिकल्स असतात, ते जास्त धोकादायक असतं. बाकीच्यांना जास्त धोकादायक. जो स्मोकिंग करतोय त्याला तर आहेच आहे, पण जो साईडचा आहे, थोडक्यात पत्नी स्मोकिंग करत नाहीये, पती करतोय, पण दोघेही जर एखाद्या पिकनिक स्पॉटला गेलेत आणि ते दोघेही जवळ आहेत, तर तिला जास्त त्रास होईल त्याच्यापेक्षा. तर त्याच्यामुळे शक्यतो ज्या पत्नी आहेत त्यांना विनंती आहे की पतीची सोडून द्यावी. आणि ते पुढचं जे प्रकरण त्यांनी सांगितलं चॅट जीपीटी वरून, तर त्यांनी असं लक्षात आणलंय की जर समजा अजून एक 20 वर्षांनी जर आपलं जग पाहिलं, तर त्यावेळेस असं समजलं जाईल की जे स्मोकिंग करणारे आहेत ते बॅकवर्ड क्लासचे आहेत. म्हणजे त्यांना असं वाईट टाकलं जाईल थोडक्यामध्ये, की आताच आपण टाकतो, पण त्यांना असं थोडक्यात म्हणजे त्याचे इतके गंभीर दुष्परिणाम आहेत की एआयने असं भविष्य वर्तवलंय की कदाचित 20 वर्षानंतर यांच्याकडे आपण म्हणजे वाईट टाकण्या इतका तिरस्कार त्यांचा त्या झालेला कृतीचा होईल. म्हणजे लोक वाईट नसतात, पण ही सवय मात्र वाईट आहे. त्यामुळे धूम्रपान, मला तर कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की बऱ्याच उत्पादनांवर आपण छापलेलं बघतो, कर्करोगाची चित्र छापलेली असतात, आणि तरी सुद्धा आकर्षण वाटतं, तरी सुद्धा अशी व्यसनं करावी वाटतात. ती भीती वाटत नाही, जवळच्या आपल्या कुटुंबियांची चिंता वाटत नाही अशी व्यसनं करताना. म्हणून स्वतःच्या आणि इतरांच्या, स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे, असा संदेश या निमित्ताने डॉक्टर देऊ इच्छितात. आता आपण पाहिलं धूळ, धूम्रपान यांचा आपल्या श्वसन संस्थेवर होणारा परिणाम. श्वसन संस्था स्वस्थ ठेवण्यासाठी आहाराचा आणि आपल्या दिनचर्येचा काय संबंध असतो? आपण एक स्लोगन या निमित्ताने मी एक तयार केलं होतं की श्वास नीट तर आपण फिट. तर हे वाक्य खरं आहे का? या दिनचर्येचा, आहाराचा आणि आपल्या फिटनेसचा काय संबंध आहे श्वासाच्या या दृष्टिकोनातून? आणि हे स्लोगन खूप छान आहे आणि ते खरोखरीच सत्य आहे बरं का. म्हणजे जसं आपण आता म्हटलं ना की श्वासाचं आरोग्य महत्वाचं आहे की नाही, तर त्याच्यामध्ये एक 6 मिनिट वॉक टेस्ट, म्हणजे 6 मिनिट चालण्याची एक तपासणी असते बरं का, जी आम्ही फुफ्फुसाचे तज्ज्ञ लोक असतो तर ती पेशंटची घेतो. म्हणजे साधारणपणे काय करतो, एक साधारण पेशंट आला आणि तो दम लागतोय असं जर म्हटला, तर त्याला आम्ही तपासणी करतो. तर ती तपासणी असते की 6 मिनिट चालणं. म्हणजे थोडक्यामध्ये काय, एक साधारण 30 मीटर अंतर घेतलं जातं आणि दोन्ही साईडला एक एक चेअर ठेवल्या जातात किंवा काही एखादी वस्तू ठेवली जाते किंवा मार्किंग केलं जातं आणि त्या रुग्णाला त्याच्या भोवती अशा 6 मिनिट फेऱ्या मारायला लावतात. म्हणजे 60 मीटरचं 30 मीटरचं जे अंतर आहे ते त्याने सरळ जाऊन पूर्ण असं एक प्रदक्षिणा घालून यायचं. अशा तो किती प्रदक्षिणा घालू शकतो तर ते आपण मोजलं जातं 6 मिनिटामध्ये. आणि त्याच्यानुसार ठरवलं जातं की त्याची चालण्याची क्षमता किती आहे आणि त्याच्यानुसार त्याचं ठरवलं जातं की त्याचं फुफ्फुस किती कार्यक्षम आहे. जर समजा एखादा मनुष्य जर त्याचं पूर्ण करू शकला, म्हणजे थोडक्यामध्ये 6 मिनिटामध्ये त्याने 500 मीटर, जर एखादी स्त्री असेल तर तिच्यासाठी 500 ते 600, आणि जर एखादा पुरुष असेल तर 500 ते 700 मीटर असं त्याने चालायला पाहिजे. तर मग त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर मग असं समजून घ्यायचं की त्याचं फुफ्फुस कार्य करत नाही. आता हे जर कार्य करत नसेल तर मग काय काय करायचं, तर मग त्याच्यासाठी जी आपली
दिनचर्या आहे किंवा श्वसनाचे व्यायाम आहेत आणि आहार आहे, तर हे सगळे त्याला पूरक आहेत. तर मग थोडक्यामध्ये जसं आपण म्हणतो की आयुर्वेदाने ह्या सगळ्या दिनचर्या खूप सुंदर पद्धतीने दिलेल्या आहेत बरं का. पण त्या जर आपण आपल्या आचरणात आणल्या तर थोडक्यामध्ये काय, सकाळी लवकर उठणे ब्राह्ममुहूर्तावरती आणि मग त्याच्यानंतर मॉर्निंग वॉकला जाणे, अर्धा तास तरी का होईना चालणे, भरभर चालणे आणि योगासनं करणे. सूर्यनमस्कार खूप छान आहेत बरं का, की त्याच्यामध्ये आपली जी फुफ्फुसाची कार्यक्षमता आहे ना खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत होते असं म्हणता येईल किंवा त्याची कार्यक्षमता वाढते. जसं आपण जो SSY चा कोर्स केला त्याच्यामध्ये जे प्राणायाम जे आपल्याला शिकवण्यात आले बरं का, तर ते सगळे फुफ्फुसाशी एकदम निगडित आहेत बरं का. ऍक्च्युली प्राणायाम हाच फुफ्फुसासाठीच आहे, जो प्राणशक्ती आपल्याला देतो. थोडक्यात आपण दिवसामध्ये एक साधारण 10,000 लिटर हवा आत घेतो आणि तेवढी आपण बाहेर टाकतो आणि त्याच्यामधून आपल्याला फक्त 1,000 लिटर ऑक्सिजन मिळतो दिवसभरामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला 10,000 हवा घ्यावी लागते. इतकं फिल्ट्रेशनचं काम फुफ्फुस करत असतात आणि ही हवा आपल्याला मोफत मिळते. कोविडमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ऑक्सिजन मिळतच नव्हता आणि त्याला बरेचसे चार्जेस द्यावे लागत होते, पण ही आपल्याला मोफत आहे तर तिचा आपण वापर केला पाहिजे. तर ही जी हवा आहे ना, तर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की फक्त झाडांमुळेच मिळते, तर जी ऑक्सिजनचं प्रमाण आहे आपल्या हवेमध्ये तर फक्त 20% बरं का, 18 ते 20% आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ऑक्सिजनचं तर झाडांमुळे फक्त 30%. म्हणजे आता आपण जी झाडं लावतोय किंवा हा महिना आपला झाडं लावण्याचा आहे, वृक्षारोपणाचाच आहे, तर ही झाडं फक्त 30% करतात. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण त्यांच्यापासून जे निसर्गामध्ये येणार आहे किंवा वातावरणामध्ये येणार आहे ना ते 30% आहे. मग बाकीचं 70% जे आहे ना तर ते वॉटर बॉडीमधून येतं. म्हणजे जे पाण्याचे तलाव आहेत किंवा नद्या आहेत किंवा समुद्र आहे, तर ह्याच्यामध्ये जे अल्गी फंगाय असतात किंवा जलचर वनस्पती आहेत, तर त्या काय करतात, पाण्यापासून ऑक्सिजन तयार करतात आणि मग तो वातावरणामध्ये सोडतात आणि तो आपल्याला पुरवतात. म्हणजे झाडं 30% आणि पाणी 70%. त्याच्यामुळे आपल्याला कधीतरी असं ट्रिपच्या ठिकाणी गेलं ना की पाण्याचा तलाव असेल तर छान वाटतं, कारण ते ऑक्सिजन तिथला झाडं आणि पाणी दोन्हीमुळे तो खूप वाढलेला असतो. तर शुद्ध वातावरणासाठी आपण आवर्जून प्रयत्न करूया, जिथे आहात तिथून करूया, अधिकाधिक झाडं लावूयात, निसर्गाच्या सान्निध्यात मध्ये मध्ये जाऊयात, तर शुद्ध वातावरण मिळेल, सर्जनशीलतेचा आनंद मिळेल आणि आपलं आरोग्य, विशेषतः फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहील असं यातून आम्हाला सांगावंसं वाटतं. जी आपण धूप लावतो ना देवाला, तर एक जर धूप लावला म्हणजे साधारण एक 4 इंचाची अशी एक काडी असते धूपची बरं का, पण ती जर निकृष्ट दर्जाची असेल, निकृष्ट दर्जा असासाठी म्हटलं मी की कारण आपण आयुर्वेदात धूप थेरपी पण असते, पण ते धूप जे असते ते चांगल्या क्वालिटीचे असतात. पण जर ही 4 इंचाची जर कॉईल आपण किंवा ती धूप कांडी लावली देवासमोर आणि त्याच्यासमोर जर बसलो आणि प्रार्थना केली, तितक्या वेळ आरती म्हटली, तो जर काही धूर तयार होतो तर तो 500 सिगरेट ओढल्या इतका असतो. अरे बापरे. आणि तितक्या सिगरेट तुम्ही ओढल्यात विनाकारण, म्हणजे न ओढताही ओढल्यात अज्ञानामुळे, की आपण त्याला श्रद्धेचं नाव देतो आणि खरं तर ते अज्ञान असू शकतं आणि त्यातून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे जेव्हाही केव्हा आपण घरात लावणार असाल लावूच नका. अगदी श्रद्धा असेल थोडीशी फिरवावी आणि नंतर मग ती तुळशीजवळ लावून ठेवावी किंवा बाहेर लावून ठेवावी की त्याचा भूत जाईल, किंवा चांगल्या क्वालिटीच्या आणावी की जिथे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याच्यातनं बांबूच्या काड्या वापरल्या असतात. बांबू शक्यतो जाळू नये असं म्हणतात, म्हणजे आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की बांबूचा धूर घेऊ नये, तर त्याच्यामुळे त्या बांबूच्या काड्यांचा तर वापरूच नाही. जर वापरला तर चांगल्या आयुर्वेदिक शाळेतून घेतलेला धूप वापरावा. धूप थेरपी आहे खूप चांगली आहे, आयुर्वेदात त्याचा खूप सखोल अभ्यास आहे, पण त्याचा खूप म्हणजे सारासार विचार करून धूप वापरला पाहिजे. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की पूर्वी हा विषय आपल्या थोड्या विषयाच्या बाहेरचा आहे की बाळंतिणीच्या खोलीमध्ये धूर करायची पद्धत होती, धुरी द्यायची. मी माझ्या पेशंटना सांगते धुरी देऊ नका, त्यांनी त्या बाळंतिणीलाही त्रास होतो, बाळालाही त्रास होतो. तुम्हाला धूपन करायचं ही वेगळी गोष्ट आहे आणि धुरी द्यायची वेगळी गोष्ट आहे. ती धुरी सुद्धा खूप आपल्याकडे कॉमन आहे आणि ती दिलीच गेली पाहिजे असा एक समज आहे. माझा त्याला सक्त विरोध आहे, कारण या धुरामुळे बाळांना त्रास होतो हे नक्की. बाळ खूप रडतात आणि त्याचं कारण कळत नाही, कदाचित त्या धुरामुळे रडत असतात कारण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो. त्याऐवजी मी असा ऑप्शन सुचवते की गरम तवा ठेवा आणि त्याच्यावर थोडा ओवा टाका, त्याच्यावर कुठली औषधी द्रव्य टाका, हे सुद्धा धूपनच आहे. गुगुळ आहे, वेखंड आहे, ओवा आहे, तुमच्या घरातला बाळंतशिपा आहे,
ही धुरीचीच औषधं आहेत आणि त्यांच्या ज्या फ्युम्स असतात त्या तेवढ्या हानिकारक नाहीत, उलट उपयुक्त आहेत, कारण त्या स्टराईल करतात, वातावरण हायजिनिक करायला मदत करतात. त्यामुळे धूर झालाच पाहिजे असं अजिबात नाही कुठल्याही संदर्भात. ती पूजा असू दे किंवा मग बाळंतिणीचा जी केअर आपण घेतो, सुतिका परिचर्या म्हणतो, या दोन्हींमध्ये धूर टाळावा हे मात्र नक्की. अगदी खरंय. कदाचित त्याच कारणांमुळे आपल्याकडे लहान मुलांमध्ये दम्याचं प्रमाण जास्त असू शकेल. त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे, पण ते पण एक कारण असू शकतं, कारण बऱ्यापैकी सर्रास ते केलं जातं. म्हणजे म्हणजे त्याची माहिती नसल्यामुळे आणि ते परंपरा म्हणून चालत आल्यामुळे केलं जातं. मी आयुर्वेदिक डॉक्टर असले तरी सुद्धा मी धुरी किंवा पुढे मी कधीतरी गुटी या विषयावर सुद्धा बोलीन, पण या पारंपरिक कन्सेप्ट असल्या तरी आधुनिक विज्ञानाच्या संशोधनाच्या कसोटीवर आपण तपासून घेतल्या पाहिजेत. त्यातलं योग्य अयोग्य निवडून जे योग्य आहे ते स्वीकारून आपल्याला पुढे जायला पाहिजे, कारण शास्त्र कुठलंही असू दे, ते प्रवाही असलं तर ते शास्त्र टिकून राहतं. आपण जुन्या कल्पनांना चिकटून बसलो तर त्यांनी शास्त्राचंही नुकसान होतं आणि आपल्या आरोग्याचं सुद्धा. त्यामुळे या ज्या कन्सेप्ट आहेत, उदबत्ती म्हणा, सर म्हणतायत तसं धूप आहे किंवा धुरी आहे, या गोष्टी आपण जाणीवपूर्वक कमी केल्या पाहिजेत, कारण आपल्या देशात आधीच खूप जास्त प्रदूषण आहे. अशा छोट्या गोष्टींनी आपण त्या प्रदूषणाला हातभार लावायला नको, उलट काळजी घेतली पाहिजे की प्रदूषण आपल्या परीने कसं कमी करता येईल याची. आणि दुसरं धुराचाच विषय निघाला म्हणून आता बोलतो की दुसरी एक आपण वापरतो ती म्हणजे नाव नाही घ्यायला पाहिजे, पण ती मॉस्किटोसाठी जी आपण ऑइल वापरतो किंवा उदबत्ती वापरतो, तर ती जर एक लावली आणि जर खोली बंद असेल तर ती साधारणपणे 100 सिगारेट ओढल्या म्हणजे. पण मग त्याला सुरक्षित ऑप्शन कोणता? कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे मच्छर हे सुद्धा खूपच आजारांचं कारण आहे. मच्छरदाणीच सगळ्यात चांगली. अच्छा, मच्छरदाणीच वापरावी. म्हणजे केमिकल मॉस्किटो रिपेलंट सुद्धा नाही वापरू. त्याची पण ॲलर्जी होते. हे सगळ्या प्रेक्षकांनी अंडरलाईन करून पुन्हा एकदा ऐका की मॉस्किटो रिपेलंटची कितीही जाहिरात होत असली तरी सुद्धा ते श्वसन आरोग्यासाठी मात्र घातक आहेत. विशेष करून लहान मुलांच्या फुफ्फुसांसाठी मॉस्किटो रिपेलंट घातक आहेत आणि जाहिरातीमध्ये नेमकं तेच दाखवतात की लहान बाळ झोपलेलं आहे, अगदी लहान बाळ, आणि मॉस्किटो रिपेलंट लावलेलं आहे, ते सेफ आहे असं प्रमोट केलं जातं. त्याचं ॲलर्जी होते. कदाचित त्याचमुळे त्या मुलांना नंतरच्या आयुष्यामध्ये दमा आणि COPD असे आजार होऊ शकतात. त्याचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी. छान मच्छरदाणी आणावी आणि तिच्यात झोपावं. आणि लहान मुलांच्या इतक्या सुंदर मच्छरदाण्या येतात की त्या अगदी 2 ड्रेस कमी घ्यावेत, पण मच्छरदाणी घ्यावी. आणि आता पावसाळा आहे, लवकरच सुरू होईल सीझन मच्छर आणि डास आणि त्याच्यामुळे होणारे आजार यांचा, आणि त्याच्यामुळे मॉस्किटो रिपेलंटचा खप खूप वाढतो या काळात. कुठल्या अगरबत्ती असू दे, मच्छर भगावच्या किंवा रिपेलंट असू दे, मॉस्किटो रिपेलंट तर इतके कॉमन आहेत, तुम्हाला घरातल्या प्रत्येक खोलीत मॉस्किटो रिपेलंट दिसेल प्रत्येकाच्या. तर त्यांनी सुद्धा तो केमिकलच आहे शेवटी, त्याचाही काही ना काही सूक्ष्म फ्युम्स आहेत, ते आपण श्वासवाट आतमध्ये घेत आहोत. आणि सरांनी सांगितलं तसं खूप सेन्सिटिव्ह आहेत फुफ्फुस. आयुर्वेदानुसार रक्त म्हणजे शोणित फेन प्रभव फुफ्फुस असं म्हटलंय, म्हणजे रक्ताचा जो वरचा स्तर आहे पातळसा, त्याच्यापासून फुफ्फुसांची निर्मिती झाली असं आयुर्वेद मानतो. म्हणजे फुफ्फुस हे मृदू अवयव आहे, त्याचं संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे, खूप सेन्सिटिव्ह अवयव आहे. तर शुद्ध हवा जितकी महत्वाची आहे, घेणं जितकी महत्वाची, तितकंच हे दूषित हवा टाळणं महत्वाचं आहे. म्हणून मॉस्किटो रिपेलंट पासून आपण जाणीवपूर्वक दूर राहायला पाहिजे आणि थोडा मच्छरदाणीचा कंटाळा थोडा सोडून मच्छरदाणीचा उपयोग केला पाहिजे. जरी ती तुम्हाला जुनाट वाटली, ओल्ड स्टाईल वाटली, तरी सगळ्यात सेफ आणि चांगला ऑप्शन मच्छरदाणी आहे. म्हणजे अशा छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला, मला वाटतं, सर देत आहेत आणि त्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल असं वाटतंय. अशा काही आधुनिक तपासण्या पण आहेत ज्या अगदी सोप्या आहेत, ज्यामुळे आपण श्वासाची आपली स्ट्रेंथ तपासू शकतो. तर अशा काही तपासण्या किंवा काही उपकरणं आहेत का, आणि त्याचा प्रेक्षकांना काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा अशासाठी चांगला आहे की प्रत्येक आजारासाठी मोजण्याचं आपल्याकडे एक उपकरण असतंच, पण प्रत्येकाच्या घरातच असेल असं नाही. तर पूर्वी आठवतंय का, कोविडमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक पल्स ऑक्सिमीटर असायचं आणि ते आपण प्रत्येक वेळी ऑक्सिजन बघायचो, प्रत्येकाचं बघायचो आणि मग ते आपण चेक करायचो. पण श्वास मोजण्यासाठी पण एक मशीन असतं आणि त्याला ब्रीदोमीटर म्हणतात, आणि ते आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा ऍटलिस्ट ज्यांना दमा आहे किंवा काळा दमा आहे त्यांच्याकडे असण्याचं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी हे मशीन आपण पाहूयात की कसं काम करतं आणि ते मशीन कसं आहे ते. तर हा ब्रीदोमीटर आहे बरं का. तर ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास कसा मोजायचा आपलाच तर तो कळतो. तर हा ब्रीदोमीटर आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की हे नंबर्स आहेत बरं का. तर ह्याच्यामध्ये पाहिलं तर 60 पासून ते 800 पर्यंत असे मीटर्समध्ये, आणि हा पॉइंटर आहे.
तर काही नाही, अगदीच सोपी तपासणी. जसं आपलं पाईप आहे, थोडक्यामध्ये मागे आपण मगाशी जसं म्हटलं ना, की चुलीवरचा स्वयंपाक खाऊ नका. तर चुलीवरचा जर फुंकणी असते. फुंकणी असायची, हं. थोडक्यात ही फुंकणीच आहे, हं. पण ही चांगली फुंकणी. हं. म्हणजे ते त्याच्याने आपल्याला कळणार आहे की आपल्याला श्वास कशी आपला स्ट्रेंथ आहे आपली. किती जातो तो. तर मग ह्याला एक माउथपीस असतो आणि हा जर समजा 1 मीटर जर आपण घेतला तर हार्डली याची किंमत किती, ₹500-600 हो. तर कमी किमतीमध्ये मिळतो आणि तो याला माउथपीस लावायचा. जर समजा आपल्या घरामध्ये 5-6 लोक असतील तर याचा डिस्पोजेबल करू शकतो आपण असा, की जो आपण प्रत्येकासाठी वापरू शकतो मोजण्यासाठी असं. तर याच्यामध्ये काही नाही, श्वास पूर्ण घ्यायचा आहे, सरळ उभं राहायचंय आणि हे तोंडात धरून पूर्ण जोरात फुंकायचं याच्यामध्ये, जसं आपण फुंकणीमध्ये फुंकतो किंवा मगाशी आपण मग जसं म्हटलं फुगा फुगा फुगवताना. फुगवताना किंवा तो दिवा विझवताना म्हणजे कॅन्डल विझवताना तसं जोरात ह्याच्यात फुंकायचंय. हा पॉइंटर जो जातो पुढे म्हणजे जितका जाईल तर तेवढा आपला श्वास कार्यक्षम आहे असं म्हणूया, की फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली आहे. तर हा जर 200च्या आत आला तर आपण असं समजून घ्यायचं की आपल्याला काहीतरी दम्याचा आजार किंवा काळा दमा असं काहीतरी आहे किंवा ॲलर्जी आहे आणि असं पाहून ते आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो किंवा त्याच्यासाठी जी उपचार पद्धती आपल्याला ऑलरेडी डॉक्टरांनी दिली आहे तर ती आपण वापरू शकतो. म्हणजे समजा आपण 200च्या आत आहे तर आपण रिस्कमध्ये पेशंटच आहोत. 200 ते 400च्या मध्ये असो तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. 400च्या वरती असेल तर फिट आहे. ओके. म्हणजे असं आपल्याला ढोबळ आहेत ते. तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनशी जर गेले कन्सल्ट करू तर शकता. ते तुम्हाला गाईड करतील हं. किंवा युट्यूबवरती याचे व्हिडिओज पण आहेत हं. जे तुम्ही पाहून घरच्या घरी सुद्धा करू शकता, टेस्ट करू शकता आणि एखादं उपकरण आणू शकता किंवा आपल्या जिवलग भेट करू शकता. म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखादी वस्तू देतो ती खरोखरीच त्याला गरजेचीच नसते, म्हणजे बऱ्याच वेळा नसते की म्हणजे आजकाल तर नसते. हो. तर त्याच्यापेक्षा एक उपकरण असं दिलं म्हणजे इव्हन आता समजा आपले आई वडील आहेत त्यांना द्यायला हरकत नाही किंवा आपले सासू सासरे आहेत त्यांना द्यायला हरकत नाही, त्यांची आपली टेस्ट होऊ शकते. तर मग किंवा त्यांना शक्य नसेल तर त्या टेस्टला फ्रीमध्ये कॅम्प कुठे असेल तिथे आपण पाठवू शकतो जे आपले रुग्ण आहेत. तर तशी ही खूप छान तपासणी आपण करू शकतो आणि जेव्हा 200च्या आतमध्ये येईल तर मग जे उपचार घ्यायचे तर त्याच्यासाठी ना हा इनेलर नावाचा एक खूप साधा उपचार आहे बरं का. तर हे इनेलर म्हटलं की सगळ्यांना खूप सारी भीती वाटते, पण गोळी जर म्हटलं तर काही भीती वाटत नाही. म्हणजे समजा दमा आहे आणि त्याची जर गोळी दिली तर मग आपल्याला भीती वाटत नाही का, तर ठीक आहे बाबा घेतली आणि आपल्याला कोणाला कळणार नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्याला थोडासा भीती असते की कोणाला कसं वाटेल मी इनेलर वापरतोय. तर मला असं सांगायचं की आपल्याकडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे प्रियंका चोप्रा, तिला दमा आहे आणि ती इनेलरचं प्रमोशन करते एखाद्या कंपनीकडून. तर त्याच्यामुळे तुम्ही असं काही त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका की आपल्याला कसा झाला किंवा आपल्यालाच का झाला. तर ती अभिनेत्री आहे, इतक्या चांगल्या वातावरणात राहते तरी तिला झालाय, तर आपल्याला झाला तर काही वाईट वाटून घेऊ नका. खूप सोपी उपचार पद्धती आहे, याला काही साईड इफेक्ट नाहीयेत. मुख्य म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की त्याला काही साईड इफेक्ट आहेत का किंवा त्याचं काही ऍडिक्शन होईल का. तर असा एक अभ्यास करण्यात आला की एक 400 डॉक्टर घेतले आणि त्यांना हा एक उपकरण दाखवलं इनेलर आणि त्यांना विचारलं की कसं वापरायचंय. तर ते फक्त 1% लोकांनाच लक्षात आलं की कसं वापरायचं प्रॉपर, म्हणजे काही स्टेप्स त्यांच्या मिस झाल्या किंवा काही स्टेप्स विसरल्या. कदाचित त्या अनेक कारणामुळे असतील. ते नवीन डॉक्टर असतील किंवा नवीनच होते ते ऍक्च्युली, जस्ट पास आउट झाले आणि तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनाच 1%ना कळालं तर रुग्णांना किती टक्क्यांना कळणार आहे. त्याच्यामुळे मग आजच्या ज्या ह्याच्यामध्ये आपल्या एपिसोडमध्ये मला हे दाखवायचं होतं की आपल्या प्रेक्षकांना त्याचा लाभ होईल आणि त्याच्याबद्दल जागरूक होतील किंवा त्यांनी त्याची माहिती करून घ्यावी. जर समजा एखादा रुग्ण आपल्या जवळ असेल, आपला नातेवाईक असेल, आपला मित्र असेल किंवा कोणी असेल, त्याला ती मदत करावी, त्यांनी ते समजून सांगावं की काही वेळेस आपल्याला समजून सांगण्याची क्षमता चांगली असते, काही जणांना कमी असते, तर काहींना आचरणात आणण्याची पण कमी असते. तर त्याला ती मदत होईल आजच्या या भागामुळे. तर हे असं इनेलर येतं आणि ह्याच्यामध्ये हा कॅनिस्टर असतो, याच्यामध्ये औषध असतं आणि ते ऑलरेडी फिट असतं, काढायची गरज नसते. मी फक्त दाखवण्यासाठी केलं. आणि याच्यामध्ये ही डस्ट कॅप आहे किंवा आपण साधं टोपण म्हणूयात, धूळ टोपी असं म्हणूयात त्याला आपण. तर ही आपण काढायची आहे आणि हा श्वास घेण्याच्या आधी ह्याला शेक करायचं, म्हणजे यातलं जे औषध आहे ते पूर्ण मिक्स होईल आणि एक असं जेव्हा आपण प्रेस करू तर त्याच्या आधी जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा वापरायला सुरुवात करू तर त्यावेळेस ते
असं प्रेस करून 2 वेळा त्याचं सुरुवातीचे 2 डोसेस जाऊ द्यायचे. नंतरच्या वेळेस तुम्ही पूर्ण नेहमीसारखं वापरू शकता. आणि पूर्ण उभं राहायचंय. उभं राहायला नाही शक्य नसेल, बसून घ्या. पूर्ण श्वास घ्या. पूर्ण सोडून द्या करून. जेव्हा पुढचा श्वास घ्यायचा आहे, त्यावेळेस हे तोंडात धरा. पूर्ण ओठाचं त्याला पूर्ण दातामध्ये धरून पूर्ण ओठ त्याच्या बाजूने घ्या आणि प्रेस करा. प्रेस केल्यानंतर जो फवारा येईल, आत ओढा. आत ओढल्यानंतर मनाच्या मध्ये एक 10 सेकंद मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे मी मोठ्याने म्हणतोय, पण तुम्ही मनात म्हणा आणि 10 मोजले की काहींना शक्य होणार नाही 10 मोजणे. ते 5 मोजा, 4 मोजा, 2 मोजा. त्याचा इफेक्ट होईल म्हणजे तेवढ्या वेळामध्ये त्या औषधाचा फुफ्फुसाचा इफेक्ट होईल. म्हणजे फुफ्फुसावरती इफेक्ट येईल. आणि मग नंतर आपला नेहमीसारखा श्वास घ्या. श्वास घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही पाण्याने गुळणी करून टाका. त्यासाठी साधं पाणी वापरा किंवा कोमट पाणी वापरा. तर अशा ह्या स्टेप्स जर आपण पाळल्या तर मग त्याचा इफेक्ट चांगला येईल आणि त्याचा इफेक्ट चांगला येईल, आजार लवकर बरा होईल. बऱ्याच वेळा काय होतं की इन्हेलर दिलेलं असतं, पण त्याचं वापरणं योग्य नसेल तर त्याचा उपयोग होत नाही शरीरावरती आणि मग रुग्णाला असं गैरसमज होऊ शकतो की औषध चांगलं नाहीये. तर त्याच्यासाठी जो काही आपला इन्हेलरचा जो रॅपर असतो त्याच्यावर एक QR कोड पण दिलेला असतो. तो QR कोड स्कॅन केला, आपल्याला मोबाईलवर पण हा व्हिडिओ दिसतो. पण तो मी दाखवला एवढ्यासाठी की तो प्रॉपरली व्हावा म्हणून. तर मी सांगताना पण एखादा पॉइंट राहिला असू शकतो. तर त्याच्यामध्ये तो पाहून आपण चेक करू शकतो. कारण काय की आपण नेहमी जेव्हा वापरायला लागतो तर त्यावेळेस त्याचा वापर आपला किंवा एक पॉइंट आपल्याला स्वतःलाच क्लिअर व्हायला लागतो. म्हणजे जे रुग्ण असतो ना त्यालाच लक्षात येतं की अरे हा पॉइंट आपला विसरला, हा पॉइंट आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात श्वास घेणं आहे किंवा सोडणं आहे, कधी सोडायचं आहे, कधी घ्यायचं आहे, त्याचं जे ॲक्च्युएशन म्हणजे थोडक्यामध्ये हा प्रेस होतानाच जो फवारा येईल त्याच वेळेस श्वास घ्यायचा आहे. हे जर जमलं नाही तर पुढचा एक इन्हेलर आलेला आहे बरं का, तो पण एक दाखवतो. हा तो पुढचा इन्हेलर आहे. तर ह्याच्यामध्ये काय शेक करायचंय. याला पुढचा वरचा कॅनिस्टर काढायची गरज नाही, ऑलरेडी पॅक आहे. आणि हा उघडायचा आहे. उघडल्याचा जो आवाज आला ना, की तो ओपनचा आवाज आहे. म्हणजे हे ओपन झालं. थोडक्यात बटन ऑन झालं त्याचं. आणि आता पुन्हा ह्यालाही शेक करायचंय बरं का. आधी शेक करून नंतर उघडला तरी चालेल. आणि नंतर स्टेप पुढच्या सारख्याच आहे. श्वास सोडून द्यायचा आहे. करून पूर्ण मोकळा करून द्यायचा आहे. पुढचा श्वास घ्यायच्या आधी आता आपल्याला फक्त ओढायचंय. तोंडात धरून तो ओढायचंय. ओढताना आपोआप तो आत जाणार आहे. म्हणजे यातलं औषध जे आहे ते आपोआप जाणार आहे. आपल्याला प्रेस करायची गरज नाही. तर हा सिंक्रो ब्रीथ नावाचा इन्हेलर आहे. तर त्याच्यामुळे सिंक्रोनायझेशन ऑटोमॅटिक होतं. थोडक्यात तुम्हाला प्रेस करून मग तो ओढायची गरज नाही. बऱ्याच वेळा हे आपले वयस्कर रुग्ण असतात. तर त्यांना ते सगळं जमेल असं नाहीये. काही काहींचे हात थरथरत असतात किंवा काहींना तेवढी एनर्जी नसते प्रेस करण्याची. नुसतं ओढलं तरी चालू शकतं. आणि तेही जमत नसेल तर त्याच्यासाठी हा पुढचा जो आहे तो स्पेसर नावाचा एक उपकरण आहे बरं का. त्याच्यामध्ये ही छोटीशी पोकळी आहे, याच्यामध्ये डबी आहे थोडक्यामध्ये. तिला इकडून एक असं ओपनिंग आहे, तोंड आहे. इकडून ती कॅप त्याच्यासारखीच. तर इकडून आपण श्वास घ्यायचा, ही उघडायची आहे. तर ह्याला वॉल पण आहे. म्हणजे जेव्हा आपण हा इन्हेलर त्याला असा जोडणार आहोत ना, इन्हेलर जर आपण शेक करून जोडायचा याला आणि याच्यामध्ये 2 वेळा त्याच्यामध्ये प्रेस करायचं आहे. म्हणजे हे कशासाठी दुसरा कोणी नातेवाईक हे करू शकतो. आणि मग नंतर मग रुग्णाने फक्त इथून सावकाश पद्धतीने श्वास आत घ्यायचा बरं का, असं करून. जेणेकरून काय होईल की जे औषध ह्याच्यामध्ये आतमध्ये आहे सावकाश पद्धतीने फुफ्फुसामध्ये जाईल आणि शेवटपर्यंत जाईल. म्हणजे आपल्याकडे काय होतं, फुफ्फुसाच्या ज्या नळ्या आहेत ना इथे मोठ्या असतात, मग नंतर बारीक बारीक होत जातात शेवटपर्यंत आणि एकदम छोट्या होतात बाकी. तर ह्याचे जे पार्टिकल आहेत ना तर एकदम बारीक असतात. जर बारीक असतात जेवढ्या सावकाश घेऊ ना ते शेवटपर्यंत जातात. म्हणजे जिथपर्यंत आजार तयार झालाय सगळ्या फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतं आणि मग आपला आजार लवकर बरा होऊ शकतो. ह्याला आपण स्पेसर म्हणतो, याला आपण इन्हेलर म्हणतो. आणि याच्यामध्ये कधी कधी नवीन काही स्पेसर आलेत बरं का. याला एक शिट्टी असते, ती शिट्टी वाजते. शिट्टी जर वाजली तर असं समजायचं की आपलं स्पीड खूप जास्त आहे. म्हणजे ओढण्याचं, म्हणजे औषध ओढण्याचं स्पीड खूप जास्त आहे. मग त्याच्यानुसार आपण ती स्पीड कमी करू शकतो किंवा योग्य स्पीड करू शकतो. हे सगळं आपल्या फिजिशियनकडून किंवा कंपाऊंडरकडून किंवा सिस्टरकडून तर ते आपण जाणून घ्यायचं आहे. ज्यांना दमा आहे किंवा काळा दमा आहे किंवा बाकीचे फुफ्फुसाचे आजार आहेत. तर हे 3 गोष्टी मला सांगायच्या होत्या की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, की ज्या जर आपल्याला माहिती असतील तर नक्की आपण फुफ्फुसाचे उपचार चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. कारण फुफ्फुसाच्या उपचारांमध्ये
हा सगळ्यात उत्तम उपचार आहे. गोळी पण नाही, औषध पण नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षाही हा सगळ्यात उत्तम उपचार आहे. तर तो आपल्या प्रेक्षकांनी जाणून घ्यावा. हा मला असं म्हणायचं आहे की हा एपिसोड जर समजा पाहत असाल, पुन्हा पहा, हा पार्ट पुन्हा पहा, जेणेकरून तो आपल्याला लक्षात येईल की कसा करायचा आहे. ह्याच्यावरचे बरेच सारे खूप सारे व्हिडिओ आहेत, ते पण पहा, म्हणजे त्याच्याने आपल्याला अजून माहिती मिळू शकेल. तर खूप छोटे छोटे आणि खूप इफेक्टिव्ह असे उपचार मॉडर्न सायन्सनी शोधून काढलेले आहेत आणि दम्याच्या रुग्णांना जीवदान देणारे हे उपचार आहेत. आपण बरेचदा पाहिलं असेल की खूप दम लागलेला असतो आणि एक इनहेलरचा स्प्रे घेतला की दम बऱ्यापैकी कमी होतो. तर जेव्हा खूप अॅक्यूट कंडिशन असते, खूप जुनाट आजार असतात, तेव्हा अशा या औषधांची मदत खूप इफेक्टिव्हली होते. तर आज सांगितलेले आपण हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील, इतरांनाही त्याचा फायदा होईल. तेव्हा दमा आहे का हे आधी टेस्ट करण्यासाठी सरांनी काही उपकरणं सांगितलीत किंवा काही टेस्ट सांगितल्यात, त्या वापरायच्या आणि जर दमा असेल तर या उपकरणांचा वापर कसा करायचा हे शिकून घेऊन त्याची योग्य अंमलबजावणी करायची. तर मला वाटतं आता आपण या भागाचा समारोप करूया. आज सरांनी सांगितलेल्या काही मुद्द्यांची उजळणी पुन्हा एकदा करूया की श्वसन हे 90% एनर्जी देणारं, आपल्याला ऊर्जा देणारं आपलं एक स्रोत आहे आणि तो आपल्याला फ्री मिळतोय. तर त्याचा योग्य वापर करायला हवा, त्यासाठी योग्य आहार हवा, योग्य दिनचर्या हवी. सरांनी त्याबरोबर काही आध्यात्मिक संदर्भ पण दिलेत की आपण योग्य भावनेनी मंत्र म्हणून जर अगदी पाणी आहार घेतला, शांतपणे आपली दिनचर्या किंवा जीवनशैली आखली, तर त्याचा सुद्धा फुफ्फुसांवर खूप सकारात्मक परिणाम होतो. फुफ्फुस हा खूप नाजूक, खूप संवेदनशील अवयव आहे आणि त्याच्यावर आपलं जीवन बऱ्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या फुफ्फुसांची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी, त्या बाबतीत जागरूकता हवी. आपल्या भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि प्रचंड प्रदूषण असलेल्या देशामध्ये ही काळाची गरज आहे, ज्यामुळे आपली पुढची पिढी अधिक सुरक्षित राहील. सरांनी सांगितलेले छोटे छोटे मुद्दे खूप महत्वाचे आहेत की धूप लावणं किंवा धूर करणं, मॉस्किटो रिपेलंट्स या अगदी दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत ज्या आपण सहजपणे टाळू शकतो, ज्यामुळे घरातलं एकूण ज्याला एअर क्वालिटी म्हणतो आपण ती सुधारेल. सध्या देशातली एअर क्वालिटी फारच धोकादायक पातळीवर आहे आपली, पण आपण त्यात खारीचा वाटा उचलू शकतो. किमान आपल्या घरातली एअर क्वालिटी आणखी चांगली कशी होईल, आपलं सर्वांचं श्वसन आरोग्य चांगलं कसं होईल, या संदर्भात सरांनी आज खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं, तुमचे अनुभव काय आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा एपिसोड आवडला असेल अशी आशा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद. सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.